नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी NMMS 2025 ही परीक्षा 28 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे आणि या परीक्षेमधील गणित विषयाचे संभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा, प्रश्न क्रमांक 1 3/4 5/8 11/16 17/32 35/64 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक संख्या कोणती? पहा, अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक कसा काढायचा? तर पहा, छेदामध्ये जर बघितलं तर 4च्या पटीतील संख्या आहेत, ठीक आहे। तर त्यामुळे पहा 3/4 हे लिहून घ्या, त्यानंतर 5/8 11/16 17/32 हा नाही लिहिला तरी चालेल 35/64, कारण आपल्याला हे जे 4 अपूर्णांक आहेत त्याच्या छेदामध्ये 64 करायचे, ठीक आहे। आणि हा किती आहे? 35/64। इथे 64 येण्यासाठी 2 ने गुणावं लागेल, वरती सुद्धा 2 ने गुणा, 32 दुनी 64 17 दुनी 34। त्याचबरोबर इथे गुणाकार करावा लागेल आपल्याला, 16 × 64 आणि इथे सुद्धा 16 नेच गुणावं लागेल, 16 × 48। इथे 64 येण्यासाठी कितीने गुणावं लागेल? पहा, 8 ने गुणावं लागेल, ठीक आहे। 8 × 64 आणि इथे सुद्धा 8 नेच गुणाता, 8 × 5 = 40। त्याचबरोबर इथे 16 × 64 आणि 11 × 44 44 छेदामध्ये 64। जर पाया समान असेल, पहा आता आपण पाया समान करून घेतलेला आहे, तर पाया समान असल्यानंतर ज्याचा अंश, पहा ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक असतो। 48 40 44 35 हे मोठा आहे, 34 हा अंश लहान आहे, त्यामुळे 17/32 हा सर्वात लहान अपूर्णांक असेल। आणि सर्वात मोठा विचारलं असतं तर काय आलं असतं उत्तर आपलं? 48/64 म्हणजेच 3/4 हा सर्वात मोठा येईल आणि 17/32 हा सर्वात लहान अपूर्णांक येईल। जर पट्टीमध्ये जर बघितलं आपण, छेदामध्ये पट्टीतील संख्या असतील तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा असतो। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा M दिलेल्या कोनांच्या मापावरून कोन A व B च्या किमती अनुक्रमे कोणत्या? तर पहा, रेषा L आणि M हे समांतर आहेत, ठीक आहे। तर या ठिकाणी आपल्याला कोन दिलेला आहे 37x - 7° आणि इथे दिलेला आहे 31x + 11°। त्यावरून A आणि B यांचे माप काढायचे आहे आपल्याला। तर पहा, 37x - 7° याच्या विरुद्ध हा कोन असणार आहे, ठीक आहे, आणि तसाच हा सुद्धा असणार आहे, सेम असणार आहे, त्यामुळे या कोनाचं माप आणि या कोनाचं माप, ठीक आहे। तर हे कसं असणार आहे? सारखंच असणार आहे, त्यामुळे आपण समीकरण मांडून घेऊयात। 37x - 7 बरोबर 31x + 11। तर हे सोडवून घेऊयात आपण, 31 इकडे वजा होतील, 37x - 31x बरोबर हे -7 तिकडे अधिक होतील, 11 + 7 11 + 7 बरोबर 18। 37 मधून 31 गेले तर किती येणार आहे? 6x। 18ला 6 ने भाग देऊयात आपण, म्हणजे x ची किंमत मिळून जाईल 6 × 18। x बरोबर किती आले? 3 आले, x बरोबर 3। तर याचं माप किती असेल मग? 37x - 7° किंवा याचं माप काढा, ठीक आहे, दोन्ही सेमच असणार आहेत। 31 × 3 + 11 3 × 1 3 3 × 3 9 + 11 बरोबर 104। हा 104° असणार आहे आणि हा सुद्धा 104° असणार आहे। आता हा जो कोन आहे पहा, तो रेषे जोडीतील कोन आहे आणि रेषे जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते? 180° असते। त्यामुळे हा सुद्धा कोन कसा आहे? तर या 37x - 7° म्हणजे 104, तर हा किती येईल मग? तर 180 मधून आपल्याला 104° वजा करावा लागेल, 180 मधून 104 हे वजा केल्यानंतर किती येते? पहा, 10 मधून 4 गेला 6,
87 आणि इथे 0, म्हणजे हा 76 अंश असणार आहे. तर हा सुद्धा किती असणार आहे? मग 76च येणार आहे. हा सुद्धा किती असणार आहे? 76 अंश. आणि हा विरुद्ध सुद्धा 76 अंश असणार आहे. यालाच एक रूप हा आहे बी आणि बीच्या समोरचा, ठीक आहे, विरुद्ध. तर हा बी सुद्धा किती असणार आहे? तर 76 अंशच असणार आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? कोण ए बरोबर 76 आणि कोण बी बरोबर सुद्धा 76च येईल. तर अशा प्रकारचे प्रश्न NMS परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. या प्रकारच्या प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त तुम्ही करणं गरजेचं आहे. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, 10 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? तर आपल्याला चौरसाच्या कर्णाच्या लांबीचं सूत्र माहीत पाहिजे. कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. बाजू किती आहे? 10 गुणिले वर्गमुळात 2. आता पहा, पर्यायानुसार वर्गमुळातच दिलेलं आहे. त्यामुळे हा 10 आपण जर वर्गमुळात घेतला तर काय होणार आहे? 10चा वर्ग होणार आहे इथे. 10चा वर्ग 100. 100 गुणिले 2. 100 दुनी किती होणार आहेत? 200 आणि ते वर्गमुळामध्ये येतील. 200 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. 100 दुनी किती होणार आहेत? 200 आणि ते वर्गमुळामध्ये येतील. 200 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 4, एका शेतकऱ्याने 25,000 रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला, त्याला 3% अडत द्यावी लागली, तर त्या शेतकऱ्याच्या हातात किती रुपये रक्कम मिळेल? पहा, या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवायचा? तर 25,000 रुपये किमतीचा माल आहे, ठीक आहे. 25,000 रुपयेचे 3% सुरुवातीला काढून घ्यायचे. 3% काढून घेऊयात, ठीक आहे. छेदामध्ये 100. 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 250 गुणिले 3 करायचं आहे. 25 त्रिक 75 आणि हा 0. आता हे 750 आपल्याला वजा करायचे 25,000मधून. 25,000 वजा 750. वजाबाकी केल्यानंतर उत्तर काय येईल? 24,250. 24,250 हे शेतकऱ्याच्या हातात रक्कम मिळेल. सूट व कमिशनवरती NMS परीक्षेमध्ये एक प्रश्न हमखास येतो. त्यामुळे सूट व कमिशन या घटकाचा सुद्धा सराव छान करा. प्रश्न क्रमांक 5, दशादशे 10 दाराने 8,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर हा प्रश्न ट्रिक्स पद्धतीने पण सोडवता येईल आणि सूत्र पद्धतीने पण सोडवता येईल. ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवता येईल पहा. तर सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला? जर 2 वर्षाचं म्हटलेलं आहे तर तुम्हाला 2 असं एक या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. 2 गुणिले आणि 1 गुणिले, ठीक आहे. आता 8,000चे सुरुवातीला आपण 10% काढून घेऊयात, ठीक आहे. 10%. 2 शून्याला 2 शून्य गेले म्हणजे किती? 800. आणि दुसऱ्या वेळी काय करायचे? तर 800चे पुन्हा काय करायचे? 10% काढून घ्यायचे. 2 शून्याला हे 2 शून्य गेले बरोबर 80. पहिल्या वर्षाचं व्याज 800 आणि दुसऱ्या वर्षाचं 80. 800ने काय करायचं? आता गुणायचं याला. 8 दुनी 16, 1600 येईल आणि इथे 80ने गुणायचे. 80 एके 80 आणि यांची बेरीज करा फक्त. 1680. चक्रवाढ व्याज निघून जाईल. किंवा सूत्र पद्धतीने सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. सूत्र पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवता येईल पाहूयात. पहा, आपल्याला सूत्र वापरायचं आहे. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेदामध्ये 100 कंसाचा n वा घात, ठीक आहे. पी किती आहे? तर 8,000 आहे. मुद्दल 8,000. 1 अधिक रेट किती आहे? 10 छेदामध्ये 100 कंसाचा n वा घात. n बरोबर किती दिलेले आहेत? n बरोबर 2 वर्ष दिलेले आहेत. n बरोबर 2 वर्ष. 1 शून्याला 1 शून्य गेला. 10 एके 10 अधिक 1 11. 11/10 2 वेळा करावे लागतील कारण 2 वर्षाचं विचारलेलं आहे. गुणिले 8,000 इकडे लिहून घेतलं. 2 शून्याला 2 शून्य गेले. 80 गुणिले काय करायचं आहे? 80 गुणिले 11चा वर्ग किती येईल? 121. हा गुणाकार किती येतोय पहा. 9,680 आणि 9,680मधून या रासमधून मुद्दल वजा करायचे म्हणजे चक्रवाढ व्याज निघून जाईल. 8,000 जर वजा केलं तर किती येईल? 1680. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 1680. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे NMSचे गणित संभाव्य प्रश्न दररोज आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.